यज्ञदान तपः कर्म स्वाध्याय निरतो भवे एष एव हि श्रुत्युक्तः सत्यधर्म सनातनः एष आदेशः एष उपदेशः एतद अनुशासनम. सर्वांना नमस्कार. सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि फक्त 4च दिवस नाही तर 365 दिवसातील प्रत्येक दिवस आपल्या घरात दीपावली खऱ्या अर्थाने साजरी हो ही परमात्मा स्वरूप सद्गुरुचरणी प्रार्थना. आता हे ऐकल्यानंतर की रोजच दिवाळी साजरी व्हावी सर्वांना आश्चर्य वाटलं असेल, परंतु ह्यामध्ये कोणतंही आश्चर्य नाही. कारण आपले संत म्हणतात की त्यांच्यासाठी केवळ 4च दिवस दिवाळी दसरा नसते, तर त्यांच्यासाठी त्यांच्या जीवनातला प्रत्येक क्षण प्रत्येक दिवस हा दिवाळी दसरा समानच असतो. कारण आपल्या संतांची आत्मशक्ती आत्मज्योत सदैव जागृत असते. ते स्वयंप्रकाशित झालेले असतात आणि त्यामुळे त्यांना जीवनातला प्रत्येक क्षण प्रत्येक दिवस हा दिवाळी दसरा समानच वाटतो, तसं ते अनुभवतात. तर आपणही ह्या पद्धतीने दररोज दिवाळी साजरी करू शकतो आणि ती तशी साजरी करावी हाच संदेश आज व्यक्त करायचा आहे. आता आपण दिवाळीमध्ये जी रोषणाई करतो आकाशकंदील पणत्यांच्या सहाय्याने, तर ती रोषणाई करतो तेव्हा त्यातनं जे प्रकाश किरणं निर्माण होतात तर त्यातून आपलं मन प्रसन्न होतं. परंतु खरंच आपण त्या प्रकाश किरणातून त्या अग्नीतून प्रकृतीला काही चांगलं योगदान करत असतो का? तर ह्याचं जर आपण शास्त्रशुद्ध परीक्षण केलं तर आपल्याला आढळेल की अरे मी जो आकाशकंदील किंवा पणती लावते तर त्या पंथीतून तात्पुरता प्रकाश जरी निर्माण होतोय, अग्नी निर्माण होतोय, तरीसुद्धा ते निर्माण होत असताना अनेक घातक रसायनं ही वातावरणात सोडली जातात. त्यामुळे खरं तर वातावरणात प्रदूषण वाढते. आणि त्या प्रकाशाच्या सहाय्याने माझ्या घरामध्ये माझ्या मनामध्ये माझ्या शरीरामध्ये जे चैतन्य आणि जे स्वास्थ्य निर्माण व्हायचं असतं ते तर मला प्राप्त होत नाही. फक्त वरवरचं बरं वाटणं, वरवरची मनाची प्रसन्नता आपल्याला अनुभवायला येते. परंतु खरं तर प्रकाशाच्या सहाय्याने आपणाला शारीरिक मानसिक बौद्धिक आध्यात्मिक स्वास्थ्य लाभणं हे अपेक्षित आहे आणि ते आपल्याला लाभावं ह्यासाठी दिवाळीतली रोषणाई आपल्याला मदत करत असते. परंतु आज जी रोषणाई होते तिचं स्वरूप हे प्रदूषण वाढवणारच आहे. तर आपण रोजच आपल्या घरात ही रोषणाई करू शकतो आणि त्याचा आधार आहे अग्निहोत्र. अग्निहोत्र सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या मिनिटावरती अग्निहोत्रामध्ये तांदूळ तुपाची आहुती दिली जाते आणि त्यावेळेला जी आहुती दिली जाते देशी गाईच्या गोवऱ्यांच्या अग्नीमध्ये ही आहुती दिल्यानंतर त्यातून जे गॅसेस निर्माण होतात, जी ज्योत निर्माण होते, त्यामुळे वातावरणातील ऑक्सिजन वाढतो, प्राणशक्ती वाढते, रोगप्रतिकार शक्ती वाढते, वातावरणातील रोगजंतू नष्ट होतात आणि वातावरण शुद्ध शक्तिशाली होतं. आणि त्याचबरोबरीने आपण जेव्हा ती ज्योत निरीक्षण करत असतो आणि ती आहुती तून निर्माण होणारे गॅसेस आपण श्वसनातून आतमध्ये घेत असतो, त्यावेळेला आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीला ऑक्सिजन आणि प्राणशक्तीचा पुरवठा केला जातो आणि आपलं शारीरिक स्वास्थ्य सुधारण्यास मदत होते. मन प्रसन्न होतो. बुद्धीवरती जे जळमट किंवा अज्ञान जे जमा झालेलं असतं ते दूर होतं आणि अशा पद्धतीने आपलं शरीर मन आणि बुद्धी शुद्ध होण्यास मदत होते. आत्मा तर शुद्ध आहेच आहे, परंतु हे शरीर मन बुद्धी हे अशुद्ध किंवा तिथं अज्ञान असल्यामुळे आपण आपल्या आत्म्याचा प्रकाश अनुभवू शकत नसतो. परंतु अग्निहोत्राच्या माध्यमातून आपण आपलं शरीर मन बुद्धी शुद्ध होतं आणि आपण आपल्या चैतन्याची अनुभूती घेऊ शकतो. आणि केवळ ही 10 मिनिटाची
क्रिया आहे आणि त्या 10 मिनटामध्ये आपण आपल्या अंतःकरणापर्यंत अंतःकरण शुद्ध करू शकतो आणि आत्मतत्वाची अनुभूती घेऊ शकतो. आणि जणू काही संत जसे रोजच दिवाळी साजरी करतात त्यांच्या आत्मज्योतीमुळे, तसंच आपण रोजच दिवाळी अग्निहोत्राच्या माध्यमातून साजरी करू शकतो. खऱ्या अर्थाने रोजच सकाळ संध्याकाळ आपण वातावरण शुद्ध शक्तिशाली बनवू शकतो आणि त्या वातावरणात आपण जगत असल्यामुळे आपणही शक्तिशाली होऊ शकतो. त्यामुळे का नको आपण दररोज दिवाळी साजरी करायला. जरूर अग्निहोत्र सकाळ संध्याकाळ करून प्रत्येक घराने रोजच अग्नीचा प्रकाशाचा सोहळा फेस्टिवल ऑफ लाईट अर्थात दिवाळी साजरी केली पाहिजे. धन्यवाद.